छत्रपती राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि कोल्हापूरच्या वैभवशाली स्थापत्यशास्त्राचा साक्षीदार असलेल्या विल्सन पुलानं शताब्दी वर्षात पदार्पण केलंय। या निमित्त कोल्हापुरातील विविध संस्था आणि इतिहासप्रेमींच्या वतीनं विल्सन पुलाचा 100वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरीला जोडणाऱ्या कोल्हापुरातील विल्सन पुलानं यंदा 100व्या वर्षात पदार्पण केलंय। या निमित्त हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधिनी आणि समिट ॲडव्हेंचर यांच्या पुढाकारातून विल्सन पुलाचा 100वा वाढदिवस कृतज्ञतेनं साजरा झाला। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पुलाचं पूजन करण्यात आलं। यावेळी विल्सन पुलाला फुलांच्या माळ आणि विद्युत रोषणाईनं सजवलं होतं। विल्सन पूल म्हणजे केवळ दगडमातीचा सांधा नसून तो कोल्हापूरच्या प्रगतीचा वाहक आणि साक्षीदार आहे। 100 वर्ष उलटूनही हा पूल आजही तितक्याच मजबूतीनं उभा आहे। छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या दळणवळणाला गती देण्यासाठी आणि शहराच्या विस्तारासाठी हा पूल उभारला होता। ब्रिटनमधील स्थापत्यशास्त्राचा प्रभाव आणि कोल्हापूरचा रांगडेपणा यांचा हा उत्कृष्ट नमुना असल्याचं उदय गायकवाड यांनी सांगितलं। ऐतिहासिक वास्तूचं जतन करणं आणि त्याचं महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं प्रमोद पाटील यांनी सांगितलं। यावेळी विजय देवणे, अमरजा निंबाळकर, उमाकांत राणिंगा, अजय दळवी, मानसिंग माने, चंदन मिरजकर, आसिफ मोकाशी, प्रशांत हडकर, सागर बगाडे, अजित अकोळकर यांच्यासह इतिहासप्रेमी उपस्थित होते।